नमस्कार मित्रांनो, डी मराठी चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने दुमदुमणारे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि साक्षात दत्तप्रभूंचा वास असलेला ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र गागनापूर. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील भीमा आणि अमरजन नदीच्या संगमावर वसलेले हे ठिकाण केवळ एक मंदिर नाही, तर तो एक आध्यात्मिक ऊर्जेचा स्तोत्र आहे. आजही असे मानले जाते की गागनापूरमध्ये दत्तप्रभू भिक्षेसाठी येतात. पण या पवित्र भूमीचा इतिहास काय आहे? श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचीच निवड का केली आणि येथील भस्माचा डोंगर किंवा संगमाचे महत्त्व काय? आजच्या या विशेष भागात आपण गागनापूर मंदिराचा संपूर्ण आणि सत्य इतिहास जाणून घेणार आहोत. गागनापूरला प्राचीन काळी गंधर्वपूर असे म्हटले जात असे. हे क्षेत्र दत्त संप्रदायातील अतिशय महत्त्वाचे मानले जाते, कारण हे श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांचे जे भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात. कर्मभूमी आहे. गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अनेक अध्याय या क्षेत्राच्या महत्वाबद्दल सांगतात. श्री नरसिंह सरस्वती महाराज नरसोबा वाडीवरून जेव्हा निघाले, तेव्हा त्यांनी या भीमा अमरजन संगमाची निवड आपल्या तपस्येसाठी केली. त्यांनी येथे सुमारे 20 ते 24 वर्षे वास्तव केले आणि अनेक चमत्कार करून लोकांच्या व्याधी आणि संकटे दूर केली. गागनापूर मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील निर्गुण पादुका. जेव्हा श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी आपला अवतार कार्य समाप्त करण्याचा निर्णय घेतला आणि ते श्रीशैल पर्वताकडे कर्दळी वनात निजधामास जाण्यासाठी निघाले, तेव्हा भक्त अत्यंत व्याकुळ झाले. भक्तांच्या प्रेमापोटी महाराजांनी त्यांना आश्वासित केले की मी जरी देहरूपाने येथे नसलो, तरी माझं अस्तित्व या पादुकाच्या रूपात सदैव येथे राहील. त्यांनी आपल्या शिष्यांना प्रसादाच्या रूपात ज्या पादुका दिल्या, त्यांनाच निर्गुण पादुका म्हणतात. या पादुका आजही मंदिराच्या गाभाऱ्यात आहे. या पादुकाचे वैशिष्ट्य म्हणजे या लाकडी किंवा धातूच्या नसून एका विशेष शिळेच्या आहे, ज्यांना कधीही स्पर्श केला जात नाही. केवळ केशर अष्टगंधाचा लेप लावून पूजा केली जाते. गागनापूर मंदिरापासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर भीमा आणि अमरजन या दोन पवित्र नद्यांचा संगम होतो. हा संगम अत्यंत पवित्र मानला जातो. असे म्हटले जाते की या संगमावर स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापे धुतले जातात. श्री गुरूंनी स्वतः या संगमावर अनुष्ठान केले होते. या संगमाच्या काठावरच संगमेश्वर मंदिर आहे. भाविक प्रथम संगमावर स्नान करतात आणि नंतर मुख्य मंदिरात दर्शनासाठी जातात. गागनापूर परिसरात अष्टतीर्थे आहे, ज्याचे वर्णन गुरुचरित्रामध्ये येते. ही 8 तीर्थे म्हणजे षटकोट तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाश तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ आणि मंथन तीर्थ. प्रत्येक तीर्थाचा स्वतःचा एक इतिहास आहे. उदाहरणार्थ, महाराजांनी आपल्या रत्नाई नावाच्या भागिनीला तिचे पुनर्जन्माचे पाप धुण्यासाठी या तीर्थावर स्नान करायला सांगितले होते. आजही भक्त या 8ही तीर्थावर स्नान करून पुण्य मिळवतात. भस्माचा डोंगर आणि त्यामागील कथा. संगमाच्या वाटेवर एक डोंगर आहे, ज्याला भस्माचा डोंगर म्हणतात. हे गागनापुराचे एक मोठे आश्चर्य आहे. हजारो वर्षांपासून भक्त येथून भस्म घेऊन जातात, तरीही हा डोंगर संपत नाही. पौराणिक कथेनुसार
या ठिकाणी भगवान परशुरामांनी किंवा अनेक ऋषीमुनींनी मोठे यज्ञ केले होते. त्या यज्ञाची ही राख म्हणजे भस्म आहे. हे भस्म अंगाला लावल्याने त्वचविकार आणि मानसिक त्रास दूर होतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. माधुकरी आणि दत्तप्रभूंचे भिक्षा मागणे. गागनापूरची सर्वात मोठी परंपरा म्हणजे माधुकरी. गुरुचरित्रात वचन आहे, भिक्षे येणारी गागनापुरा. आजही दुपारी 12 वाजता दत्तप्रभू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गागनापूर गावात भिक्षा मागायला येतात. अशी श्रद्धा आहे. त्यामुळे येथे येणारे प्रत्येक भक्त, मग तो कितीही श्रीमंत असो, 5 घरातून माधुकरी मागतो आणि ती प्रसाद म्हणून ग्रहण करतो. येथील अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. औदुंबराचा वृक्ष आणि नरहरी ब्राह्मणाची कथा. संगमावर एक अत्यंत प्राचीन औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षाचा इतिहास असा की नरहरी नावाच्या एका ब्राह्मणाला कुष्ठरोग झाला होता. तो श्री गुरूंच्या चरणी आला. गुरूंनी त्याला एक वाळलेली काठी देऊन ती जमिनीवर रोवून रोज तिला पाणी घालायला सांगितले. लोक त्याला हसायचे, पण नरहरीची श्रद्धा अढळ होती. जेव्हा श्री गुरूंनी स्वतः आपल्या कमंडलातील पाणी त्या वाळलेल्या काठीवर शिंपडले, तेव्हा त्या काठीला पालवी फुटली आणि त्यातून हा विशाल औदुंबर वृक्ष तयार झाला. आजही या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने लोकांच्या व्याधी दूर होतात. गागनापूर मंदिरात दररोज पहाटे 3 वाजता काकड आरती होते. त्यानंतर कर्पूर आरती आणि तीर्थ आरती होते. दुपारी महाप्रसाद असतो. दर गुरुवारी आणि विशेष उत्सवाच्या वेळी येथे भव्य पालखी सोहळे निघते. मंदिराभोवती जेव्हा पालखी फिरते, तेव्हा वातावरणात एक वेगळीच चैतन्य शक्ती जाणवते. पालखी सोहळ्याचे दर्शन घेणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. साक्षात्कारी स्थान, भूतबाधा निवारण. गागनापूर हे स्थान वाईट शक्तीच्या निवारणासाठी जगप्रसिद्ध आहे. ज्या व्यक्तींनी करणी, बाधा किंवा मानसिक त्रास असतो, अशा व्यक्तींनी येथील मठात आणले जाते. आरतीच्या वेळी अशा बाधा असलेल्या लोकांच्या शरीरातील वाईट शक्ती दत्तप्रभूंच्या तेजासमोर टिकू शकत नाही आणि ते लोक मुक्त होतात. हे दृश्य पाहताना अंगावर शहारे येतात. पण ही या स्थानाची शक्ती आहे. मित्रांनो, गागनापूर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते मनाला शांती देणारे आणि संकटातून मार्ग दाखवणारा एक दिव्य द्वार आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी घालून दिलेली ही भक्तीची परंपरा आजही तितकी जिवंत आहे. जर तुम्हालाही जीवनात एकदा तरी साक्षात दत्तप्रभूंच्या अस्तित्वाचा अनुभव घ्यायचा असेल, तर गागनापूरला नक्की भेट द्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या डी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.